नमस्कार. आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद. दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये असं म्हटलं जातं. हे विधान सगळ्यांना माहीत आहे. पण त्याचे काही आरोग्यावर परिणाम होतात का हा प्रश्न आहे. आणि त्याची उत्तरं निश्चितपणे निश्चित स्वरूपामध्ये दिली जाऊ शकतात. त्यासाठी हा विषय आपण चर्चेसाठी घेतला आहे. त्यासाठी फिजिक्स या विषयामध्ये एक सर्वमान्य प्रयोग वर्णन केलेला आहे. त्याचा आपण या चर्चेमध्ये उपयोग करून घेऊया. त्यात असं म्हटलं आहे की उदाहरणार्थ एखाद्या सुईवर जर आपण एखादा चुंबकाच्या साहाय्याने एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अनेक वेळा ओढला तर त्या सुईमध्ये चुंबकत्व निर्माण होतं. चुंबक म्हणजे तरी नेमकं काय असतं? एका बाजूला ऋण भाग असतो आणि दुसऱ्या एका बाजूला धन भाग असतो. ती सुई जर आपण टांगून ठेवली तर ती उत्तर दक्षिण अशा पद्धतीने स्थिर होते. होकायंत्रात त्याचा उपयोग केला जातो. त्यामुळे तिची एक बाजू दक्षिणेला असते आणि दुसरी बाजू उत्तरेला असते. त्यावरून आपण दक्षिण व उत्तर दिशा ठरवितो. त्याचा जर विचार केला तर एक बाजू दक्षिण ध्रुवाकडे असते आणि एक बाजू उत्तर ध्रुवाकडे असते. हे निश्चित होतं. पृथ्वी स्वतः एक चुंबक आहे. पृथ्वीचा दक्षिण आणि उत्तर ध्रुव एकमेकाच्या विरुद्ध बाजूला आहेत. आता आपल्या शरीराचा जर विचार केला तर आपल्या शरीराचा चुंबकीय भाग कोणता हे ठरवता येईल. आपण नेहमी ह्या पृथ्वीवर उभे राहतो, काम करतो. म्हणजे आपण पृथ्वीच्या उत्तर भागात राहतो. त्यामुळे आपल्या पायाकडचा भाग हा दक्षिण चुंबकाचा होतो आणि म्हणून आपण त्या उत्तर ध्रुवाला चिकटून राहतो. आता जर आपण झोपताना पाय दक्षिणेकडे केले म्हणजे दक्षिण ध्रुवाकडे केलेत तर दक्षिण ध्रुवाला पुन्हा दक्षिण ध्रुव चुंबकीय क्षेत्राच्या विरोधात काम करतो आणि त्यामुळे शरीरामध्ये असलेली नेहमीची स्थिती बिघडते आणि दक्षिणेच्या बाजूला पाय आल्याने समान ध्रुवाच्या विरोधात स्थिती निर्माण होते आणि त्यामुळे शरीरामध्ये असलेले जे चुंबकीय क्षेत्र आहे ते बदलतं किंवा त्याच्यामध्ये असमतोलता निर्माण होते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरामध्ये जे लोहतत्व आहे त्यावर होतो. त्याच्या रचनेमध्ये पुन्हा बदल घडतो आणि माणूस हळूहळू अस्वस्थ होऊ शकतो. त्यातून अनेक प्रकारचे विकार किंवा मानसिक संतुलन निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे ही घटना नियमितपणे होऊ नये म्हणून असं म्हटलं जातं की दक्षिणेकडे पाय करून मुळीच झोपू नये. त्यामध्ये शास्त्रीय तथ्य आहे आणि हे तथ्य ज्या भारतीय तत्त्वज्ञानाने अशा प्रकारची फिजिक्सची व्यवस्था नसताना सुद्धा शोधून काढलं, हे त्यांना खरोखरच सर्वश्रेष्ठ महर्षी किंवा शिक्षक म्हणावा लागेल. याबद्दल कोणतीही प्रकारची शंकाच नाही. त्यासाठी भारतीय तत्त्वज्ञानाकडे पुन्हा एकदा आदराने पाहिलं पाहिजे हे निश्चित आहे आणि त्याकडे आपण आपली वाटचाल करायला हवी. त्यामुळे अनेक प्रकारचं ज्ञान प्राप्त होऊ शकेल. धन्यवाद.